आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या ह्या सहकुटुंब सहपरिवारच्या या भागात सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. मंडळी, कसं आहे माहिती आहे का, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला मित्र भेटत असतात, बरोबर. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, माझा अतिशय जवळचा जो मित्र आहे तुम्हाला कुठे भेटला? चहाच्या टपरीवर. हां, तिथे भेटला आणि आमची मैत्री आज अनेक वर्ष अबाधित आहे. आणि शाळेतले मित्र तर आपले कायमच असतात, नाही का. म्हणजे मला आठवतं आहे, शाळेत असताना मला एकही शत्रू नव्हता. म्हणजे सगळे वर्गातली जेवढी मुलं होती ते माझे सगळे मित्र होते. कारण दर वाढदिवसाला मी त्यांना चॉकलेट बिकलेट द्यायचो ना, अर्थात तेही द्यायचे मला. पण ती मैत्री म्हणजे लक्षात राहतात, नावं बिवं लक्षात राहतात, हो की नाही. नंतर कॉलेजमध्ये गेलो, तिथे अनेक मैत्रिणी भेटल्या, मित्र भेटले. पण लक्षात जे राहतात ना ते आपल्या शाळेतले मित्र. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, आज आम्ही दर वर्षाला, ही शाळेची आमची जी गँग होती ना, दर वर्षाला आम्ही एकदा तरी भेटतो. थोडक्यात काय की मैत्रीला वय नसतं. ती कधीही होऊ शकते, ती कोणाबरोबरही होऊ शकते. म्हणजे एकदा वेवलेंथ जुळली ना की मैत्री झाली आणि मग ती टिकूही शकते. आपली वेवलेंथ किती स्ट्रॉंग आहे त्याच्यावर. अशीच मैत्री साजरी करण्यासाठी आज आपल्याकडे 3 ज्येष्ठ नागरिक आलेले आहेत. ज्येष्ठ असं म्हणता कामा नयेत, आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेत असं आपण म्हणूया. पण 3 मैत्रिणी इथे आलेल्या आहेत, आपण त्यांचं स्वागत करूया. तिन्ही मावशांचं मी मनापासून स्वागत करतो. नमस्कार. पहिली आपली ओळख सांगा जरा. मी शुभांगी सरदेसाई. शुभांगी सरदेसाई. हां. आणि या सुनंदा जोशी आणि या मी शोभा जळगावकर. बरं. आणि आम्ही सगळ्या एकाच कॉम्प्लेक्समध्ये राहतो. म्हणजे उदाहरणार्थ कुठे राहता तुम्ही? आम्ही कांदिवलीला फ्लॉवर्स. बरं. हां, तिथे आम्ही एक वेगवेगळ्या बिल्डिंग आहेत, यांचं आमचं गार्डेनिया, यांचं सनफ्लॉवर, अशा बरं, तुम्ही वेगवेगळ्या. पण संध्याकाळी- आमचं सगळं एकत्र ग्रुप आम्ही आहे. जमतो संध्याकाळच्या वेळेला. किती जणी आहात तुम्ही? तर आम्ही जवळजवळ 20 ते 22 जणी 22 जणी तुम्ही जमतोच रात्री आम्ही जमता, अगदी. संध्याकाळी हो. जमता. हो. विषय काय असतो खरं सांगायचं? सुनेचा असतो का? नाही आणि सुनीचं सोडून आम्ही बोलतो. तो विषय सोडून आणि आम्ही सगळ्या विषयांवर बोलतो. बरं, सुनेचा विषय फक्त जनरल. करायचा, जनरल. आणि हे पदार्थांचं तर असतंच, हो. पण त्याच्याशिवाय सध्या आम्ही म्हणजे धार्मिक पुस्तकाचं वाचन करतो. बरं. म्हणजे एक संपलं की मग दुसरं सुरू. 1 तास साधारण त्याच्यासाठी देतो. बरं, आता रसिको, तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे काय डेकोरेशन कसले केलेलं आहे? या धार्मिक वरून मला आठवल्यावर तुम्हाला सांगायला पाहिजे की तुम्ही विचारात पडाल की हे काय नवीन केलंय. तर नवीन काही नाही आहे, उद्या बाप्पा येणार आहे. मग आज हरतालिका आहे. आता हरतालिकेवरून मला आठवलं मावशी, हे हरतालिकेचं महत्व काय आहे? हरतालिका ऍक्च्युअली हे कुमारिकेचं व्रत आहे. बरं. की पार्वतीने जेव्हा 12 वर्ष तप केलं तेव्हा शंकर प्रसन्न झाला आणि मग त्याने विचारलं की मग काय म्हणजे एवढं म्हणणं काय तुझं? तर म्हणजे एवढं धरण्याला बसली आहे. तर ती म्हणते बैठा की मी मनाने तुम्हाला मी वरलेला आहे आणि तुम्ही तुमच्यासारखा पती मला मिळावा अशी माझी फार इच्छा आहे आणि म्हणून मी हे तप करते. आणि तिला शंकर प्रसन्न झालेला आहे. आणि हे जनरली मला आजी सांगायची आमची. मग आजचा दिवस तो महत्वाचा का? म्हणजे आज हा दिवस काय आहे हरतालिकेला? म्हणजे आज प्रसन्न झाला आज का? प्रसन्न झाला तिला. म्हणजे शंकर भगवान आज प्रसन्न झाले. ओके. मी म्हणते एक लक्षात घ्या, म्हणजे उगाच टाइमपास म्हणून नाही करत. हरतालिकेचा जो उपवास आहे तो फक्त कुमारिकेने करायचा असतो आणि करावा. म्हणजे आता कलियुग आहे, त्यामुळे कोणी मानत असतील, कोणी मानत नसतील. इतिहास जमा झालेला आहे. आपण आता परत तुमच्या सोसायटीकडे येऊया. तुमची 22 जणांची टीम आहे. ओके, 22 जणांची टीम आहे, बरोबर. या 22 जणांच्या टीम मध्ये ह्यांनी सांगितल्याप्रमाणे काही धार्मिक ग्रंथांचं वाचन किंवा अजून काही वेगवेगळे, पण अजून असा वेगळा विचार काय असतो की सोसायटीसाठी आपण काही करूया का? असं काही सामाजिक कार्य वगैरे तुम्ही एकत्र येऊन करता? नाही, तसं काही नाही करत आम्ही. म्हणजे भजन वगैरे म्हणतो, हे सगळं भजन ठरवतो, वाचन करतो, ट्रिप ठरवतो, कुठे कुठे आम्ही पिकनिक काढतो. आमच्या आनंदासाठी कुठे कुठे जाऊन आलात? आम्ही सौराष्ट्रला गेलो, आता चारधामला गेल्या आणि नंतर आम्ही अहमदाबादला गेलो, काशी वाराणसी केलं सगळं. बरं, आता आपण खाण्याकडे वळूया, कारण काय तो अतिशय महत्वाचा म्हणजे संध्याकाळचे जे 2-3 तास तुम्ही एकत्र जमता त्यामध्ये काय वेगळं बनवता येईल असं कधीतरी तुमचा विचार झाला? असे प्रोग्राम असतात ना, आता एक साधारण ग्रंथ वाचून झाला की त्याचं उद्यापन करतो लगेच. बरं, आज आपल्या खवय्यामध्ये तुम्ही काय करणार आहात?
तुमचा पदार्थ काय? मी कोथिंबीर वडी करणार आहे. कोथिंबीर वडी. आणि तुम्ही? मी गव्हाचा लापशी रवा जो असतो हा. त्याची नारळाच्या दुधाची खीर करणार आहे. अरे बापरे, वेगळंच आहे काहीतरी. पहिली कोथिंबीर वडी तुम्ही बनवणार आहात ना? बरं, आपण काही बनवणार नाही आहोत, आपण फक्त बघणार आहोत. काय आपण आपलं जजचं काम करूया. त्यामुळे आपले 2 पदार्थ आल्यानंतर तुम्ही टेस्ट करून बघायचं आणि सांगायचं बाबा हा पदार्थ चांगला आहे की हा पदार्थ चांगला. ओके, चला जाऊया किचनकडे. चला. शोभनाताई, आमच्या किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. तुमचंही मनापासून स्वागत. तुम्हाला आता बारीक लक्ष ठेवायचं बरं का यांच्यावर, काय करतायत आणि कसं करतायत. ओके, आपण काय बनवणार? पहिल्यांदा कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडी. ओके, कोथिंबीर वडी आपण बघतोय. मला साहित्य सांगता काय काय? ही कोथिंबीर आहे चिरलेली, बरोबर. बेसन, दाण्याचं कूट, तीळ, तिखट, हळद, मीठ आणि ही चटणी, लसणाची चटणी. ती आपल्याला स्पेशल म्हणजे तिखटपणा कोणाला हवा असेल तर त्याच्यासाठी. ओके, आपण हे बघितलेले साहित्य बघितले. आता काय करायचं मला पहिल्यांदा आता सांगा ना आपल्याला. कोथिंबीर घ्यायची. हा पदार्थ साधारणपणे घरी किती वेळा होतो? किती म्हणजे अर्धा पाऊण तास लागतो ह्याला. तर उकड काढावी लागते. ही कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची. ओके. त्याच्यामध्ये बेसन टाकायचं. जे जेवढं बेसन ना तेवढी कोथिंबीर घ्यायची. बरं. असं अंदाज. नंतर छोटी अर्ध वाटी हे दाण्याचं कूट. बस. हा, टाका थोडं. आता तीळ टाका ते सगळे. हा, टाका. आता तिखट आपण जरा जास्त हा, 1 चमचा भरून घ्या. हा, मला तर वाटतं आधी काही चालेल. तिखट म्हणजे आणखी. हळद अर्धा चमचा. हा, पुरे. मीठ थोडं अजून अंदाजाने. बस. आता पाणी. पुरे आधी. मग घरी काही नात काय कोण? एक नातू आहे मला. बरं. कारण आणि मीच घरीच असते. सून सर्व्हिस करते. बरं. ते घट्ट असं मळून घ्यायचं. एवढं घट्ट मळायचं? असं म्हणजे वळकटी राहते, नाही तर मग ती पसरून जाते. ओके. कुकरमध्ये आम्ही काय करतो, हे व्यवस्थित असं घट्ट मळून घेतो आणि त्याच्या आपल्याला वड्या सुद्धा पाडायच्या आहेत ना? हो, वड्या आपण वड्या सुद्धा पाडून घेऊया. मावशीने व्यवस्थित ते सगळं असा गोळा बनवला. तो गोळा बनवून त्याचं असं हे केलं, काय वळकटी केली. आणि वळकटी आम्ही इथे शिजवायला ठेवलेला आहे. आता आपल्याला पुढे जायचं आहे. आता मावशी, माझं म्हणणं काय आहे की वळकटी ते ठेवलेली आहे. आता आपल्या प्रेक्षकांना आणि खवयला कळलेलं आहे की काय करायचं ते. आता तिथे वेळ घालवण्यापेक्षा आपल्याकडे जी शिजवून रेडी आहे, मावशीने ऑलरेडी वाफवलेली रेडी करून आणलेली आहे, ती घेऊन आपण पुढे जाऊया, है ना? हे बंद करून टाकतो. ओके. आता काय हे आपण आता याच्यामध्ये टाकले. गरम. ही तशी झटपट होणारी गोष्ट आहे. हो, फ्राय जास्त नाही करायची, फक्त स्टीम चांगली झाली पाहिजे, मग तुटत नाही. गॅस मोठा करू नको? मध्यम स्लो गॅस परत. आपलं हे होत आलं का झालं? कसं झालंय? तुम्हाला काय वाटतं ते कशी झाली असेल ही वडी? आता एकदम छान खमंग झाली असेल. क्या बात आहे. हे म्हणजे जास्त असा रंग जास्त येतं का? नाही, काळपट होतं का म्हणे. हा, म्हणजे ती नरम म्हणजे चांगली खुसखुशीत होते. ओके. शेवटपणा नाही. आता मी याच्यावर लसणाची चटणी घालतो, म्हणजे अशी मस्त लागेल. तुम्हाला सांगतो, तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. तुमच्या हातात आहे. झटपट कोथिंबीर वडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 जुडी कोथिंबीर, 1 वाटी बेसन, 1 लहान वाटी दाण्याचं कूट, तीळ, 1 चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, मीठ आणि लसूण चटणी. कृती: एका बाउल मध्ये चिरलेली कोथिंबीर आणि बेसन घेऊन त्यामध्ये दाण्याचं कूट, तीळ, तिखट, हळद, मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून पीठ घट्टसर मळून घ्यावं. या पिठाचा उंडा वाफवून घ्यावा. उंडा कापून त्याच्या वड्या शॅलो फ्राय करून घ्याव्यात. लसूण चटणी बरोबर कोथिंबीर वडी सर्व्ह करावी.